आम ऐं ऐं ॐ ॐ ह्रूं ह्रूं लूं लूं ऐं ऐं ॐ औं अं अः कं खं गं 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 चं छं जं जं यं टं ठं डं डं नं तं थं दं दं नं पं फं बं बं मं यं रं लं वं शं शं सं हं लं छं ज्ञं ओम. माझा सर्वांना पहिले नमस्कार. आणि सर्वात प्रथम आजचा विषय जो आहे तो अक्षर विज्ञान म्हणून, त्यानंतर सर्वात पहिले अक्षराला मी नमस्कार करतो, अक्षरापासून निर्माण होणाऱ्या शब्दाला आणि शब्दापासून निर्माण होणारी जी शक्ती आहे त्या शक्तीला मी नमस्कार करतो. आणि आजच्या विषयाला मी सुरुवात करतो की मी सर्वप्रथम सांगू इच्छितो, मी शुद्ध आयुर्वेदाचा चिकित्सक म्हणून मी वैद्यकीय व्यवसाय करतो. आणि जीवनामध्ये मनुष्याच्या जीवनाची एक जर आपण शैली पाहिली तर प्रत्येक मनुष्य हा सुखासाठी शांतीसाठी धडपडत असतो. आणि ही धडपड फक्त माणसाला सुख आणि आत्मिक शांती मनःशांती लाभावी याच्यासाठी प्रत्येकाची धडपड चालू असते. आणि ही धडपड सुरू असताना मनुष्य रोज खूप पैसा कमवतो, कष्ट करतो, पण त्याचं शारीरिक सुख आरोग्य आणि मनःशांती ही त्याला लाभत नाही. आणि ही सहजतेने कशी लाभवता येईल, सहजतेने आपल्याला त्याचा लाभ कसा घेता येईल. कारण मी एक सांगू इच्छितो की शक्तीपेक्षा युक्ती कधीही चांगली. युक्तीने आपण खूप काही मोठी मोठी कार्य करू शकतो. तशीच ही युक्तिरूपी अक्षर विज्ञानाचा उपयोग आपण जर आपल्या प्रत्यक्ष जीवनात प्रत्येक मनुष्याने घेतला तर त्याचं जीवन कसं सुकर सहज आणि आपल्याला निरामय कसं जगता येईल हा विषय मी तुमच्यासमोर मांडू इच्छितो. कारण आज आपण विचार केला तर या जगातल्या जेवढ्या काही सर्व भाषा आहेत या भाषांचा उच्चार तुम्ही करा तर प्रत्येक उच्चार करताना आपल्याला अ आ इ ई पासून तर हळक संज्ञेपर्यंत या अक्षरांचीच कुठेतरी सांगड आपल्याला दिसते. आणि याच्यातूनच कोणत्याही भाषेचा उच्चारसुद्धा अ आ इ ई पासूनच आपल्याला बघायला मिळतो. मग आपण आपल्या भारतामध्ये असो की बाहेर परप्रांतात असो की जगामध्ये असो, आज आपल्या विविध जाती आहेत, धर्म आहेत. आणि खरा धर्म जो आहे मनुष्याचा मानव धर्म. मग मानव धर्म म्हणजे काय तर धर्म. आणि हे सगळं मी पंचमहाभौतिक तत्वाच्या दृष्टीने मी प्रत्येक विषयाचा कसा संदर्भ दाखवतो की धर्म. ध म्हटल्यानंतर मी आता त्याचं पुढे जसं पूर्ण वर्णन देईन तेव्हा तुम्हाला या धर्म आणि मानव या शब्दाचा अर्थ त्या प्रसंगी तुम्हाला जास्ती विस्तृतपणे सांगेन. पण खरा धर्म आहे मानव धर्म. आणि मनुष्याच्या शरीराची सांगड ही कशी झालेली आहे. पिंडी ते ब्रह्मांडी आपण जे म्हणतो की ब्रह्मांडात जे आहे तेच आपल्या शरीरात आहे, तेच आपल्या सृष्टीत आहे, तेच आपल्या शरीरामध्ये आहे. मग हे ब्रह्मांड ही सृष्टी कशी चालते तर आपण पाहतो विसर्गादान विक्षेपै सोम सूर्या नीला यथा धारयती जगद्देहम कफपित्त नीलास्तथा. म्हणजे चंद्र सूर्य आणि वायू या तीन प्रचंड शक्ती आहेत. आणि या शक्ती जसं सृष्टीचं नियमन करतात तसंच याचं सूक्ष्मरूप शरीरात जे आहे वात पित्त आणि कफ यासुद्धा आपल्या शरीराचं नियमन या तीन शक्तीच करतात. आणि सृष्टी जशी पंचमहाभूतात्मक तत्वांनी बनलेली आहे. मग पंचमहाभूत म्हणजे काय की पृथ्वी, आप म्हणजे पाणी, नंतर अग्नी, वायू आणि आकाश. मग अशी पंचमहाभूतांची सांगड या सृष्टीत आहे. आणि यांचं योग्य संतुलन, यांचं योग्य समीकरण होऊन ही सृष्टीत निर्माण झालेली आहे. सृष्टीसुद्धा पंचमहाभूतात्मक आहे आणि मनुष्याचं शरीरसुद्धा या पंचमहाभूतांनीच तयार झालेलं आहे. आणि शरीराचा जर विचार केला तर आपल्या शरीरामध्ये सर्वप्रथम आत्मा, मग आत्मा, मन, पंचज्ञानेंद्रिय, पंचकर्मेंद्रिय आणि पंचमहाभूत असं आपलं हे पूर्ण शरीर संघटित झालेलं आहे. आणि या शरीराची संघटन झाल्यानंतर आपण प्रत्येक शब्द उच्चारतो, आपलं नाव ठेवलं जातं. हे नावसुद्धा माझं सांगणं आहे की आपण ज्या क्षणी जन्माला येतो त्या क्षणीच
त्या रूपानेच आपलं नाव तयार झालेलं असतं. निमित्त मात्र फक्त आपले आई वडील माता पिता नाव ठेवणारे असतात. आणि हे सुद्धा मी सिद्ध करू शकतो की आपलं नावसुद्धा पंचमहाभौतिक कसं, तर या पंचमहाभूतातून आपल्या शरीराची निर्मिती झालेली आहे. आणि हे पंचमहाभूतांचं संतुलन जेव्हा आपल्या शरीरातलं विस्कळीत होतं तेव्हा मनुष्याला शारीरिक आणि मानसिक दोन्ही प्रकारचे रोग आपल्याला पाहायला मिळतात. आणि सर्वात जीवनाचं मुख्य उद्दिष्ट माणसाचं असं असलं पाहिजे की आपण कोणत्याही क्षेत्रात कितीही काम करायचं असलं तर सगळ्यात पहिलं आपलं कर्म आहे की मनुष्याचं शरीर 100% निरोगी असणं हे अत्यावश्यक वस्तू आहे. कारण शरीर जर निरोगी नसेल तर आपण कुठल्याही क्षेत्रात आपलं व्यक्तिमत्व आपली कार्यक्षमता ही टिकत नाही. म्हणून सगळी धडपड आपण सुखशांतीसाठी करतो आणि त्याचा सहज आणि सुलभ असा उपाय म्हणून मी सगळ्यांना सांगू इच्छितो आहे की या अक्षरशक्तीचा, या अक्षर विज्ञानाचा, या शब्दशक्तीचा आपण जर जीवनात सदुपयोग केला तर या जीवनात सदुपयोग केल्यामुळे आपलं शरीर तर निरोगी होईलच, आपली बौद्धिक क्षमतासुद्धा वाढेल, मानसिक संतुलनसुद्धा आपल्याला मिळेल. आणि त्याचबरोबर साधनेच्या रूपाने जे या अक्षरविज्ञानाचा उपयोग घेतला तर आपल्या जीवनामध्ये धर्म अर्थ काम आणि मोक्ष हे चारही पुरुषार्थसुद्धा आपल्याला सहजतेने कसे प्राप्त करता येतील हा विषय मी या समोर मांडू इच्छितो आहे. की अक्षरज्ञान म्हटल्यानंतर सगळ्यात पहिले आपण अक्षर म्हणजे काय, अक्षर न क्षरती इत्यक्षरम, म्हणजे ज्याचं क्षरण कधीच नाही. आजपर्यंत मी पाहतो की मी शिकलो, माझी मुलं शिकतायत, माझ्या मुलांची मुलं शिकतील, माझे आईवडील शिकले, त्यांच्या 10 पिढ्या शिकल्या आणि प्रत्येक जगातला प्रत्येक व्यक्ती प्रत्येक मनुष्य मग तो कुठल्याही जातीचा असो कुठल्याही धर्माचा असो हा आ इ ई पासूनच शिकून लहानाचा मोठा झाला. आणि या अक्षरांना कधीही मरण नाही, यांचं कधी क्षरण नाही. हे पिढ्यानपिढ्या अक्षरं येतात म्हणून याचं कधी क्षरण होत नाही, इतकं या अक्षराचं महत्त्व आहे. मग तसंच आपला आत्मासुद्धा आहे की आत्मासुद्धा अमर आहे, अक्षरंसुद्धा अमर आहेत. आणि अ आ इ दी ही जी वर्णमाला आहे ही सुद्धा अमर आहे. म्हणूनच ही न संपणारी आणि दिव्य अशी एक उपयोगिता आपल्याला याची कशी घेता येईल तर ती आपण आता पुढे पाहू. की या अक्षरांचा समूह, अर्थ समूह, अर्थांचा वापर आपण या शब्दांच्या जोडाक्षरांनी आपण तयार होतो तो शब्द. आणि या शब्दाची जी शक्ती आहे ती आपण त्याचा आपण अनुभव घेतो. की लहानपणापासून आपण एक वस्तू आहे की या वस्तूला आपण तंबोरा म्हटलं, याला पाणी म्हटलं, याला दगड म्हटलं. मग ही संस्कार आपल्या त्या अक्षराचा सांगड घालून त्या अक्षरातून त्याचं ज्ञान मिळणं, त्या अक्षरातून आपलं ज्ञान विकसित होऊन त्याचा प्रकाश मिळणं आणि जीवनात आपण त्या अक्षराच्या ज्ञानामुळे आपण हळूहळू वेगवेगळं ज्ञान घेत आपण पुढे जातो आणि ही शब्द शक्ती तयार होते. मग आता शब्द म्हणजे काय की आता या अक्षरांचा समूह स अर्थ स बल स प्रकाशित, म्हणजे हे प्रकाश याची आपल्याला कल्पना येते की या शब्दाचा अर्थ असा आहे, ते प्रकाशित होतं, त्याच्या संवेदना आपल्या शरीरात येतात आणि आपण त्या शब्दाचा वापर प्रत्येक क्षणी करतो. हा शब्दच नसता, अक्षर नसतं तर आपल्या जीवनामध्ये कसं काय घडलं असतं हे आपण आत्ता तरी काही कल्पना करू शकत नाही, केली तर आपल्याला त्याचं उत्तर मिळणार नाही. मग आता हा अक्षर झालं, हा शब्द झाला. मग शब्दानंतर आपण पाहतो मंत्र, की आपण सगळ्या सृष्टीमध्ये प्रत्येक जातीमध्ये प्रत्येक धर्मामध्ये एक परमेश्वराची साधना म्हणा किंवा आपण पोथ्या पुराणं धर्मांमध्ये जे स्तोत्र आहेत, मंत्र आहेत, वेद आहेत, या सगळ्यांचा जर आपण थोडासा बारकाईने विचार केला तर या सगळ्या याच्यात आपल्याला एकच पाहायला मिळेल की या अ आ इ ई पासून तर हळक संज्ञेपर्यंत या अक्षरांची सगळी सांगड, सगळी गुंफण या कोणत्याही जातीचा असो कोणत्याही धर्माचा असो त्याच्यामध्ये अक्षरांशिवाय दुसऱ्या अक्षरांपासून आपलं कुठलंही शास्त्र तयार होत नाही, कुठलंही पोथी तयार होत नाही, वेद तयार होत नाही, पुराणं तयार होत नाहीत. मग यातूनच हे सगळं तयार झालेलं आहे. आणि मंत्र म्हणजे काय की या अक्षरांपासून आपण विशिष्ट शब्दार्थयुक्त एक संघटन करतो आणि त्याला आपण मंत्र म्हणतो. मग मंत्र, यंत्र, तंत्र हे सुद्धा कशासाठी निर्माण झाले की मनुष्याच्या सुखासाठी, मनुष्याचं आरोग्य स्वास्थ्य त्याचं लाभावं, त्याचं मानसिक संतुलन नेहमी राहावं, याच्यासाठी हे एक उपाय हळूहळू संशोधनातून निघाले. मग मंत्र म्हणजे काय, मननात त्रायते इति मंत्र हा, मननात त्रायते इति मंत्र हा म्हणजे आपण
अभ्यास करतो प्रत्येक गोष्टीचा. आपण लहानपणापासून ही वस्तू आहे, हा बल्ब आहे, हा टेबल आहे, हा अभ्यास सतत झाल्यानंतर ते आपल्या मस्तिष्क पटलावर प्रतिबिंबित होऊन आपल्याला ते स्मरण होऊन जातं की नाही, ही वस्तू म्हणजे टेबलच आहे. आपण समजा टेबल ठेवला आणि त्याला जर आपण सांगितलं हे पाणी आहे तर असं आपण मानू का? मग ही शब्दाचीच किमया आहे की या शब्दातून आपण हे सगळं शिकत आपलं ज्ञान पुढे वाढत जातं. मग या शब्दाचं गुंफन जे आहे त्याला आपण वेगवेगळे रूपं दिले, पुस्तक दिलं, पोथी दिलं, पुराण दिलं, मग हे सगळं या आईपासूनच निर्माण झालेलं आहे. मग आपण अक्षर, त्याचा शब्द, शब्दापासून मंत्र, मग मननात त्रायते इति मंत्र, म्हणजे त्या वस्तूचा वारंवार अभ्यास करणं. मग एखाद्या मंत्राचं, स्तोत्राचं वारंवार पठण करणं, एखाद्या पोथीचं, पुराणाचं वारंवार पठण करणं. मग या क्रिया झाल्यानंतर आपण पाहतो की एखादा सिद्ध पुरुष म्हणतो की ही पोथी वाचा म्हणजे तुमचं जीवनाचं कल्याण होईल. गजानन महाराजांची पोथी वाचा याचं कल्याण होईल. कुराण वाचा तुमचं कल्याण होईल. ग्रंथ साहिब वाचा तुमचं कल्याण होईल. मग याच्यात मूळ तत्व काय आहे की आपण प्रत्यक्षात शब्दाचा अर्थ न पाहता, मी या पद्धतीने म्हणतो की या प्रत्येक अक्षराचा संबंध पंचमहाभूताच्या तत्वाशी आहेत. आणि आपल्या शरीरामध्ये षटचक्र दर्शन किंवा षटचक्र ही पंचमहाभूताची एक एक पायरी, एक चक्र आपल्या शरीरात आहे. आणि एक अक्षरांचा जो समूह आहे त्याचं प्रत्येकाचा आपल्या अवयवाशी अक्षराचा कसा संबंध आहे. आणि हे ज्ञान झाल्यानंतर आपल्याला समजेल की या अक्षरापासून जी स्पंदनं तयार होतात, या मंत्राच्या मननाने सतत चिंतन केल्याने त्याच्या आपल्या शरीरात जे स्पंदनं निर्माण होतात, त्या स्पंदनातून गती येते, गतीतून ऊर्जा निर्माण होते, ऊर्जेतून विद्युत चुंबकीय शक्ती निर्माण होते आणि त्या तत्वाचं त्याचं रूपांतर आपल्याला शरीरात बघायला मिळतं. म्हणून हे सगळं विचार केल्यानंतर शरीराचं पंचमहाभौतिक संतुलन साधण्यासाठी या ईचा आपण पद्धतशीरपणे मंत्ररूपाने जर त्याचा प्रयोग केला तर आपलं शरीर कसं निरोगी होईल, आपलं सगळ्यात पहिले मनशांती कशी मिळेल आणि आपण जन्मभर निरोगी, विना सायास, विना खर्चानी, जास्ती कष्ट न करता आपण सहजतेने कसे जगू शकू, हा विचार मला याच्यात थोडक्यात मांडायचा आहे. आणि हा सहज समजणारा आहे. फक्त थोडासा विषय नवीन असल्यामुळे कोणालाही सुरुवातीला याच्यात थोडंसं क्लिष्टता किंवा एक उच्चस्तरीय पातळी म्हणून हे जाणवणं साहजिक आहे. पण सूक्ष्म आणि शांततेने याचा विचार केला तर आपल्याला समजेल की याच्यामध्ये खूप मोठं गुह्य ज्ञान आहे. आणि म्हणूनच मंत्र म्हणजे काय तर गुह्यार्थ समजण्यासाठी मंत्राचं आपण विषयाचं चिंतन करतो, मनन करतो. आणि या मननातूनच आपली एकाग्रता वाढते, बौद्धिक सामर्थ्य वाढतं, शारीरिक सामर्थ्य वाढतं, आपल्या भौतिक सुखांची उपलब्धी आपल्याला सहजतेने त्याचा योग्य समयसूचकतेप्रमाणे आपल्याला वापर करायची सद्बुद्धी आपल्याला निर्माण होते. म्हणून आपण त्या वस्तूचा मंत्र या रूपाने त्याचा जप करतो. मंत्र म्हणजे काय, आज जगामध्ये मंत्राबद्दल खूप विचित्र कल्पना असतात. आता प्रत्येक गोष्टीला दोन्ही बाजू असतात, चांगली असते, वाईट असते. मग आता हा मंत्राचा विषय आपण एवढा तात्पुरता घेतल्यानंतर पुढे जप हा विषय पाहू. जप म्हणजे काय की त्या शब्दांचा जो मंत्र अर्थार्थ आहे त्याला गती देऊन वारंवार म्हणजे ती गती दिल्यानंतर फोर्स तयार होतो. मग आता तुम्ही कुठली वस्तू घ्या, एखादं इंजिन घ्या, मशीन घ्या किंवा मनुष्याचं शरीर घ्या. मग हे बिघडलं, त्याचं आरोग्य बिघडलं म्हणजे काय की त्याच्यातल्या पंचमहाभौतिक तत्वांचं जे आहे हे संतुलन तिथे बिघडलं. कार्बोरेटरमध्ये कार्बन अडकला म्हणजे तो तुम्ही साफ केला, मळ साचला म्हणजेच त्याच्यातलं ते तत्व बिघडलेलं तुम्ही ते कमी केलं, तो अवरोध निर्माण झालेला आहे तो साफ केला. कुठे फ्यूज गेला असेल तो तार तुम्ही जोडला. म्हणजेच काय की आपण जी वस्तू कमी आहे ती तिथे टाकतो आणि ती सुधरवतो. मग तसंच मनुष्याच्या शरीरात या पंचमहाभूतांचं संतुलन जे बिघडलेलं असतं ते आपल्याला स्थिर करायसाठी सहज आणि विना खर्चाचा उपाय म्हणजे हे अक्षरांचा जप. मग हा जप कसा करता येईल, याचा आपल्याला उपयोग जीवनात कसा घेता येईल, किंवा शब्दशक्तीचे सुद्धा आपण पोथ्या पुराणांमधून जर आपण थोडासा विचार केला, सायन्सच्या दृष्टीने विचार केला, संगीताच्या दृष्टीने विचार केला, ज्योतिषाच्या दृष्टीने विचार केला तर आपल्याला असे पाहिजे तेवढे पुरावे देता येतील. की जसं मनुष्याच्या रोग निवारणासाठी ज्योतिषशास्त्रात सांगितलेलं आहे की या ग्रहांचा जप करा, आयुर्वेदात किंवा वेदांमध्ये सांगितलेलं आहे की या रोगासाठी हा मंत्र आपण जप करा. संगीतामध्ये सुद्धा असे वेगवेगळे राग दिलेले आहे की मदोन्मत्त हत्तीला सुद्धा आवरण्यासाठी अमुक एक राग आहे. साप आपल्याला काबूत ठेवायचा असेल त्याच्यासाठी मोहन राग आहे.
दिवा लावायसाठी दीपक राग आहे. असे रागांचे सुद्धा आपल्याला तिथे प्रयोग पाहायला मिळतात. शरीर निरोगी व्हायसाठी सुद्धा रागांचे आपल्याला प्रयोग पाहायला मिळतात. मग असे उल्लेख आपल्याला खूप ठिकाणी आपल्याला संदर्भ पाहायला मिळतील की शस्त्र, अस्त्र, ब्रह्मास्त्र हे सुद्धा आपण पोथ्या पुराणांमध्ये, जुन्या कथांमध्ये आपण ऐकतो. मग हे सुद्धा होतं का आणि कसं होतं? मग शक्तीचा आपल्या शरीरावर परिणाम कसा होतो की आपण एखाद्या व्यक्तीला, एखाद्याला पागल करायचं तर आपण जर त्याला वारंवार म्हटलं की हा पागल आहे, पागल आहे, 100 लोकांनी त्याला पागल पागल हा शब्द उच्चारला तर त्याच्या मनात विकृती निर्माण होतील. एखाद्याला आपण खूप स्तुती केली, त्याला चांगलं म्हटलं तर त्याच्यावर ते चांगले संस्कार होतील. म्हणूनच आपण सत्संगामध्ये बसल्यानंतर ते चांगले शब्द वारंवार आपल्या मनामध्ये प्रतिबिंबित झाल्यानंतर आपलं मन सात्विक होतं, आपला स्वभाव बदलतो, आपलं शरीर बदलतं. तेच आपण दुर्गुणांच्या मागे लागलो, वाईट लोकांची संगत ठेवली, वाईट लोकांशी आपलं उठणं बसणं असलं तर आपल्यावर तेच संस्कार वाईटसुद्धा होतात. म्हणजे शब्दातून हे सगळं काही घडू शकतं. मग याच शब्दांचा, या अक्षरांचा आपण सदुपयोग कसा घ्यायचा आणि शरीराचा संबंध त्याचा आपल्याला कसा दाखवता येईल हे आता मी पुढे सांगतो. की आता हे सगळं विचार करताना मी सगळ्यात पहिले हे शोधत मला अक्षरांचा आणि अवयवांचा संबंध मी जेव्हा पाहायला लागलो, त्या अक्षरांचा संबंध आता मी तुम्हाला सांगतो की म्हणजे काय. अ, आ, ई पासून हळक संज्ञेपर्यंत आपली 36 जे स्वर आणि व्यंजनं आहेत. तर आता मी एकेकाचं वर्णन करून तुम्हाला सांगतो की अ म्हणजे आपला केशांत, आम म्हणजे डोकं आ. आता आपण प्रत्येक विचार अनुस्वार देऊन त्याला एक जपाचं किंवा मंत्राचं रूप दिलं आहे म्हणून मी त्या पद्धतीने सांगतो आहे. म्हणजे आपला केशांत, आम म्हणजे आपलं डोकं, इम म्हणजे उजवा डोळा, इम म्हणजे डावा डोळा, उम म्हणजे उजवा कान, उम म्हणजे डावा कान, रूम म्हणजे उजवी नाकपुडी, रूम म्हणजे डावी नाकपुडी, लूम म्हणजे उजवा गाल, लूम म्हणजे डावा गाल, एम म्हणजे वरचा ओठ, ऐम म्हणजे खालचा ओठ, ऐम म्हणजे वरच्या दात, औम म्हणजे खालचे दात, अम म्हणजे आपली जी मूर्धा असते, ताळू असते तिला आपण आणि आहा म्हणजे कोणाचंही सौंदर्य स्वरूप त्याला आपण आहा असं छानपैकी आपण म्हणतो. मग आता गळ्यापासून तर वरचे ह्या सगळ्या अक्षरांचं आपण वर्णन पाहिलं की अ, आ, ई, उ, रू, लू, लू, ए, ऐ, ओ, अम, आहा इथपर्यंत आपल्या या वरच्या प्रत्येक अवयाचे उजव्या डाव्या डोळ्यापासून, कानापासून, नाकपुडींपासून या अक्षरांचं वर्णन पाहिलं. मग आता उजवा हात, आता उजव्या हाताचं वर्णन आपल्याला उजवा खांदा म्हणजे कम, आपल्या उजव्या हाताचं ढोपर किंवा आपण कोपर म्हणू, कम हा खांदा झाला, खम, गम म्हणजे मनगट, घम म्हणजे ही बोटांची मुळं आणि कम, खम, गम, घम, ngम म्हणजे या बोटांचं अग्र. मग डाव्या हाताचं चम, छम, जम, झम आणि यम या पद्धतीने आपण हे दोन्ही हात पाहिले. मग आता कम, खम, गम, घम, ngम, चम, छम, जम, झम, यम. मग आता दोन्ही पाय, मग दोन्ही पायांचं वर्णन याच पद्धतीने वरच्या सांध्यांची मुळं. मग आता उजव्या पायाचं टम, गुडघा म्हणजे ठम, घोटा म्हणजे टम, ठम, डम आणि पायांच्या बोटांची मुळं टम, ठम, डम, ढम आणि नम म्हणजे हा झाला उजवा पाय. मग डाव्या पायाचे तम, थम, दम, धम, नम. पुन्हा डाव्या पायाची पुन्हा एकदा सांगतो तम, थम, दम, धम, नम. मग आता पम आणि फम. पम म्हणजे आपली उजवी कूस ही बाजू आणि फम म्हणजे आपली डावी कूस ही बाजू, पम, फम. मग बम म्हणजे आपली पाठ, जो मेरुदंड आहे, मेंदूपासून तर माकड हाडापर्यंत मेरुदंड, त्याला बम हा शब्द आहे. मग पम, फम, बम. आता भम म्हणजे आपली नाभी, त्या नाभीतून आपला जन्म झालेला आहे. नाळ आपली असते हे प्रत्येकाला माहिती आहे आणि म्हणून या नाभीचा शब्द आहे भम. आणि मम म्हणजे आपलं उदर. हे उदरामध्ये सगळंच काही आहे. कोणाच्या उदरात, कोणाच्या पोटात काय आहे हे आपण कधीही कोणी सहजरित्या जाणू शकत नाही. जोपर्यंत त्याच्या खूप जिव्हाळ्यात आपण येत नाही, प्रत्येकाचे संपर्क येत नाही, तोपर्यंत कोणाच्या पोटात काय आहे, कोणाच्या मनात काय हे सुद्धा आपण समजू शकत नाही. म्हणून हे उदराचा पूर्ण तिथे शब्द घेतलेला आहे आणि या उदरामध्ये आपले सगळे महत्त्वाचे ऑर्गन्स आहेत. पचनाच्या सगळ्या संस्था तिथे आहेत, उत्सर्जनाच्या सगळ्या संस्था आहेत. म्हणून या म्हणजे या उदरामध्ये सगळ्यात मोठं तत्व आलं मम. पम, फम, बम, भम, मम. मग यम म्हणजे काय, माणसाच्या शरीराची पूर्ण त्वचा, पूर्ण त्वचेला यम हा शब्द वापरला आहे. मग रम म्हणजे शरीरात आपलं जे रक्त आहे
त्या रक्ताला आपण रम हा शब्द त्याचा उच्चार करता येईल. रम म्हणजे रक्त, यम रम, लम म्हणजे आपल्या शरीरातला जो मांसल भाग आहे ते मांस म्हणजे लम, यम रम लम. वम म्हणजे आपल्या शरीरातली चरबी किंवा जो मेद आहे त्याला आपण वम हा शब्द इथे वापरलेला आहे. नंतर शम, शम म्हणजे आपल्या शरीराची अस्थी किंवा हाडं, शरीराची बळकटीला आधार देणारा जो सांगाडा आहे हाडांचा, त्या हाडांना आपण इथे म्हणतो शम. नंतर दुसरा शम म्हणजे ज्या शमचं आपल्याला या पद्धतीने सांगता येईल की संवेदना देणारी वायरिंग म्हणजे आपली नर्वस सिस्टीम, हा पोटफोड्या श आपल्या शरीरातला आहे. नंतर शम शम सम, सम म्हणजे आपलं प्रजोत्पादनाची क्रिया ज्या धातूद्वारे होते तो शुक्र धातू, आणि हा शुक्र धातू खूप आपल्या शरीरातला महत्त्वाचा एक भाग आहे की याच्यामुळे आपलं प्रजोत्पादन तर होईलच, पण ब्रह्मचर्य जर आपण व्यवस्थित पाळलं तर त्यातून ऊर्ध्व रेतसा हा एक शब्द आहे, तो पुढच्या वर्णनात येईल. आणि हा सम झाल्यानंतर याला आपण शुक्र धातू हा वर्ण दिला आहे, हे अक्षर दिलेलं आहे. शुक्र म्हणजे सम. मग आता हम, हम म्हणजे आत्मा. मग याचं स्थान आहे हृदय, आणि हृदयाचं स्थान सुद्धा मन, आत्मा आणि हृदय ही तीन स्थानं या हममध्ये येतात. आणि आपलं हृदय कधीही थकलेलं नाही. आपण जन्माला आल्यापासून सतत ते 24 तास फिरताय. आपण म्हणतो माझा देह आहे, पण माझ्या देहावर माझाच ताबा नाही आहे, कारण ते हृदयसुद्धा माझं असून मी 1 मिनिटे त्या हृदयांचं म्हटलं की मी थांबतो, विश्रांती घेतो, तर आपलं काय होईल. तर म्हणून या हम या शब्दाला खूप महत्त्वाचं स्थान आहे की त्या आत्मा पण आहे, मन पण आहे, आणि आपल्या शरीराचं मुख्य हृदय असं हे स्थान आहे हम. मग अळम म्हणजे काय? अळम म्हणजे परमात्मा, की जे आज्ञाचक्रात 2 पाकळ्या दिलेल्या आहेत त्याच्यातलं एक अक्षर आहे अळम, की जे परमात्म्याचं स्थान म्हटलं जातं. आणि क्षम म्हणजे आपल्या शरीरातली जीवनीय शक्ती, प्राणशक्ती, आपली रोगप्रतिकार शक्ती, याचं एक सांकेतिक शब्द म्हणून आपल्याला इथे क्षम पाहायला मिळेल. आणि या अ इ पासून तर पूर्ण अक्षरांचं आपण वर्णन पाहिल्यानंतर जेव्हा आपल्या शरीर पूर्ण निरोगी होईल, सात्विक होईल, शरीर मन शुद्ध होईल, बौद्धिक क्षमता वाढेल, मग आपली आध्यात्मिक उन्नती म्हणजे एक षटचक्रांमधली चक्र एक जागृत होऊन आपण जेव्हा सर्वज्ञ होऊ, पूर्ण पुरुष होऊ, जेव्हा ब्रह्मसाक्षात्कार होईल तेव्हा तो ज्ञ हा शब्द येईल. म्हणून तो सर्वज्ञ हा शब्द मी या ठिकाणी वापरलेला आहे. मग अशा प्रकारे अक्षरांची ओळख आणि शरीराच्या अवयवांची ओळख इतका भाग आत्तापर्यंत आपण पाहिला. आता याचा प्रयोग कसा करायचा, याचा उपयोग कुठल्या दृष्टीने आपल्याला कसा पाहता येईल, हा थोडासा आपण विचार करू. की कुठली ऊर्जा शक्ती कशी निर्माण होते, विद्युत कशी निर्माण होते. तर कुठलंही अक्षर, कुठलीही वस्तू घर्षणाशिवाय निर्माण होत नाही, कुठलीही शक्ती घर्षणाशिवाय निर्माण होत नाही. मग विद्युत कशी तयार होते, तर त्या पाण्याच्या तरंगांमध्ये त्याचे जे इलेक्ट्रोड असतात ते तिथे घुसळले जातात, तिथून त्या संवेदनशील चुंबकांमधून ती एनर्जी तयार होते आणि ती विद्युत तयार होते. त्यालासुद्धा अर्थिंग पाहिजे असतं, पृथ्वीतत्व हवं असतं, वायूची सुद्धा गरज आहे, पोकळीची सुद्धा गरज आहे. म्हणजे पंचमहाभूतांच्या वास्तव्याशिवाय कुठलीही एनर्जी, कुठलीही ऊर्जा तयार होत नाही, आणि घर्षणाशिवाय कुठलीही एनर्जी तयार होत नाही. आपण वरण भात भाजी पोळी सगळं शरीरामध्ये टाकतो, मग ते त्या अवयवामध्ये रूपांतरित कसं होतं, रक्त लाल कसं होतं, आपल्या शरीराची त्वचेचा रंग वेगळा कसा, दातांचा रंग वेगळा कसा, केसांचा रंग काळा कसा. मग असा जर सूक्ष्म विचार केला तर प्रत्येक सृष्टीमध्ये हे परिवर्तन कसं कसं घडतं, या पंचमहाभूतांच्या तत्वांची योग्यता, त्यांचं संतुलन व्यवस्थित असेल तर हे आपल्याला सगळं व्यवस्थित पाहायला मिळतं. नाही तर आजच्या काळात आपण पाहतो की लहान पोरांचे केस पिकायला लागले, पांढरे व्हायला लागले. म्हणजेच काय की शरीरातलं पंचमहाभौतिक संतुलन लवकर बिघडलं तर त्याचे लवकर केस पिकतील. पण ते पंचमहाभूतांचं तत्व व्यवस्थित राहील, त्याचं पचन व्यवस्थित होईल, त्याची त्वचा चांगली राहील, तेज चांगलं राहील, बौद्धिक क्षमता चांगली राहील. मग या सगळ्या मागे उद्देश काय की घर्षण. मग घर्षणाशिवाय ऊर्जा निर्माण होत नाही, शब्दसुद्धा निर्माण होत नाही. तर अनुप जलोटांच्या एका भजनामध्ये असा उल्लेख दिलेला आहे की तनके तंबुरे में सांसों के 2 तार, असा हा शब्द दिलेला आहे. आणि याची योग्य सांगड आपल्या शरीरामध्ये कशी आहे तर इडा आणि पिंगळा म्हणजे आपल्या 2 नाकपुड्यांमधले 2 मज्जारज्जू, हे नाकपुड्यांपासून, नाकापासून मस्तिष्कापर्यंत आणि मस्तिष्कापासून आपल्या पाठीच्या शेवटच्या मणक्यापर्यंत, म्हणजे मूलाधार चक्रापासून तर सहस्रार चक्रापर्यंत हे 2 मज्जारज्जू आपल्या शरीरामध्ये 2 तार स्वरूपाने आहेत. आणि या
तारांच्या मध्ये जी पोकळी आहे तिला म्हटलं जातं सुषुम्ना नाडी. आणि या सुषुम्ना नाडीच्या पोकळीतून या शब्दाचं संवहन होत, ते स्पंदनं तयार होत, त्या आपल्या सुषुम्ना नाडीतून त्या स्पायनल कॉर्डमधून वाहून शेवटच्या अर्थिंगपर्यंत म्हणजे पृथ्वी महाभूताश तत्वापर्यंत त्या संवेदना कशा जातात. मग आता शब्द कसा तयार होतो. आपण बोलतो तर बोलताना आपला शब्द जीभ आहे, दात आहे, ताळू आहे, ओठ आहे आणि कंठ आहे. मग कंठव्य, तालव्य अशा प्रकारच्या आपल्या जिभेच्या बोलण्याच्या तालातून ते एक स्वर तयार होतात, ते उच्चार तयार होतात आणि त्याचा नाद, त्याचं अनुसंधान होऊन मेंदूपासून तो पाठीच्या कणापर्यंत जातं आणि या स्पंदनातून शक्ती निर्माण होते. जसं आपल्याला उदाहरण देता येईल की पृथ्वीच्या पोटात जेव्हा कुठेतरी स्पंदनं निर्माण होतात आणि ती स्पंदन निर्माण झाल्यानंतर ती थरथरी तयार होते, लहर तयार होते आणि त्याचा उद्रेक शब्दाच्या रूपाने तयार होतो आणि प्रचंड भूकंप होऊन प्रचंड विनाश. हे सुद्धा एक या शब्दाच्या लहरींचं, स्पंदनांचंच आपल्याला शब्दशक्ती म्हणून आपल्याला इथे उदाहरण देता येईल. मग आपल्या शरीरामध्ये ह्याच शब्दांचे संस्कार कसे होतात हे आपण आत्ताच पाहिलं की इथे कंठव्य, तालव्य याप्रमाणे आपण उच्चार केल्यानंतर ते शब्द तयार होतात. जसं आता मी म्हटलं कोणाला हात उचल, तर हात उचल हा शब्द त्या स्पंदनातून त्याच्या कानात जातात, कानातून त्या मस्तिष्कापासून पूर्ण त्या इंद्रियापर्यंत त्याची संवेदना जाते, इंद्रियापासून पुन्हा मस्तिष्कापर्यंत येते आणि मग त्याची ती हालचाल होते. तो हात वर उचल, खाली बस, उठ बस या सगळ्या शब्दाच्या लहरीतून आणि लहरीतून शब्द आणि शब्दातून लहरी हेच त्याच्यातलं मुख्य तत्व आहे. मग यात ऊर्जा ही जी निर्माण होते तर शरीरामध्ये विद्युत चुंबकीय शक्ती कशी निर्माण होते. तर आपण आता जसं मी उदाहरण सांगतो की आपण ओम म्हणूया. ओम. मग आता ओम म्हटल्यानंतर अ, उ आणि म हे 3 अक्षरं त्याच्यातले आहेत. मग अ म्हणजे तुमचं आकाश तत्व आलं, अ उ म्हणजे आकाश तत्व आले आणि म म्हणजे उदर. मग आता आपण सगळ्यात तुम्हाला हे समजण्यासाठी पहिले कोणत्या तत्वाची कोणची अक्षरं आहेत आणि षटचक्र म्हणजे काय, षटचक्रांची स्थानं काय हे आपण पहिले थोडक्यात पाहू. म्हणजे या पूर्ण शब्दाची सांगड, त्याचे परिणाम कसे मिळतात हे लवकर समजायला आपल्याला सुकरता येईल. मग आता सगळ्यात पहिले आपण पाहू की जसं आजच्या या काळाच्या वैज्ञानिक जीवनामध्ये आपण एकदा पाहिलं तर सगळ्यात पहिले मी म्हणेन की आत्मा हा काय आहे. आत्मा ही एक अनुभूती आहे. आज वैज्ञानिक जगत कितीही प्रगत जरी झालं असलं तरी कोणी जर सांगितलं की हा आत्मा जन्म होताना कसा येतो आणि मृत्यूनंतर तो शरीरातून कसा जातो तर हे कोणीही दाखवू शकत नाही. विज्ञान कितीही प्रगत झालं तरी आत्मा येताना जाताना कोणालाही दिसत नाही. म्हणजेच आत्मा ही एक अनुभूती आहे, हे प्रत्यक्ष प्रमाण आहे, ही न दाखवता येणारी एक वस्तू आहे. पण ही आहे हे सत्य आहे, हे कोणी कटू सत्य. याला जन्म मरण आहे, प्रत्येकाला आहे आणि हे होतं, हे प्रत्येक अनुभवतो. आणि रोजच्या जीवनात आत्मा आहे ही फक्त अनुभूती आहे. मग आता आजच्या वैज्ञानिक जीवनामध्ये आपण कॉम्प्युटरचा आणि शरीराचा विचार केला तर आपलं शरीर म्हणजे एक अद्भुत यंत्र आहे आणि या यंत्राचं आपण जितकं सखोल अभ्यास करू तेवढं आपल्याला ज्ञान अजून वाढत जातं. तर आपल्या शरीरामध्ये या यंत्रामध्येच अजून एक महायंत्र किंवा एक जादूगार म्हणा, एखादा हलकट म्हणा किंवा एक विचित्र विश्व म्हणा, ते आहे मनाचं. की या मनाचेच खेळ शरीरावर जास्ती कसे होतात की आपण एखाद्या वस्तूचा विचार करताना चांगलं की वाईट हे सुद्धा ते मनाने ठरवलं. एखाद्या गुरुने आपल्याला मंत्र दिला तर करायचं की नाही हे तर आपल्या मनाला ठरवायचं आहे. मग हे पहिले आत्मा पाहिला, मन पाहिलं. मग आता शरीरामध्ये कॉम्प्युटरसारखी एक हार्ड डिस्क ही मेंदूमध्ये आहे आणि या मेंदूमध्ये सहस्रार चक्र आहे आणि या सहस्रार चक्रामध्ये अ, आ, इ पासून हळक संज्ञेपर्यंत ही सगळी बटणं आहेत. आणि मी जसं अवयवांमध्ये एक वर्णन करून सांगितलं की क, ख, ग, ग, ङ. मग ही सगळी बल्ब आहेत आणि यांना जोडणारी मज्जातंतू म्हणजे नर्वस सिस्टीम ही वायरिंग आहे. आणि आपलं उदर म्हणजे इथे आपल्या शरीरातलं एक चार्जर आहे आणि पाठीचा मणका म्हणजे स्पायनल कॉर्ड ही ती वाहून नेऊन त्या हार्ड डिस्कमध्ये स्टोरेज करणारी आहे. बाकी हे फोल्डर आहेत आणि हे बल्ब आहेत. असं आपण या कॉम्प्युटरच्या ज्ञानाप्रमाणे आपण असं सगळ्यांना जर सांगितलं तर ते सहज पटेल. मग आता ही हार्ड डिस्कमध्ये आपल्या सहस्रार चक्रामध्ये अ, आईपासून हळक संज्ञेपर्यंत हे सगळे शब्द आहेत. मग हे शब्द झाले फक्त त्या मेंदूच्या एकेका सूक्ष्म भागातले. मग त्याच्यानंतर आपण अवयवाप्रमाणे पाहिलं की अ, आ, ईपासून हळक संज्ञेपर्यंत
हे सगळे बाह्य अवयव झाले की डोळा आहे, इंद्रिय आहे, नाक आहे, कान आहे, घसा आहे. मग या सगळ्यांचं एक एक अक्षर आपण पाहिलं की या अक्षराप्रमाणे अ आ इ पासून गळ्यापासून वरचं मग हे कोणतं चक्र आहे. तर या चक्रामध्ये आपण पहिल्या पाहतो की एक आज्ञाचक्र, आपण पहिले सहस्रार चक्र म्हणजे हे पाहिलं. मग त्याच्यानंतर आज्ञाचक्र म्हणजे आपलं दोन्ही भ्रू मध्य, तिथे ळ आणि क्ष हे दोन शब्द सांगितले जातात. त्याच्या दोन पाकळ्या आहेत. त्याचा शुभ्र असा दिव्य सुवर्णयुक्त सारखा वर्ण त्याचा सांगितला जातो आणि याच्यात फक्त ळ आणि क्ष ही दोन बीजाक्षरं दिली आहेत. आणि त्याच्यानंतर कंठामध्ये ही जी आपण सगळी अक्षरं पाहिली अ आ इ पासून आहापर्यंत, तर इथे आहे आपलं विशुद्ध चक्र. हे चक्र जे आहे हे आकाश तत्वाचं आहे आणि अ आ इ पासून तर आहापर्यंत एवढे स्वर हे सगळे विशुद्ध चक्र हे कंठस्थानी आहेत आणि याचं तत्व आहे आकाश तत्व. नंतर हृदयाच्या ठिकाणी आहे वायू तत्व. मग वायू तत्वाची अक्षरं आपण पाहिली क ख ग घ ङ च छ ज झ य ट आणि ठ. एवढी अक्षरं आपली ही हृदयाच्या ठिकाणी असलेल्या अनाहत चक्र, अनाहत चक्र हे वायू तत्वाचं आहे. याचा वर्ण आपण जर पाहिला तर विशुद्ध चक्राचा वर्ण आहे धूम्रवर्ण आणि या चक्राचा ज्याला वायुचक्र आपण म्हणतो, वायू तत्वाचं चक्र म्हणतो, ज्याला आपण अनाहत चक्र म्हणतो, याचा वर्ण आहे श्वेत, पांढरा शुभ्र आणि षटकोनी असं त्याला चक्राचं आपण वर्णन केलेलं आहे. आणि या चक्रामध्ये सगळे वायुतत्वाची ही अक्षरं आहेत क ख ग घ ङ च छ ज झ य ट ठ. इथपर्यंत ही अक्षरं ही वायुतत्वात येतात. मग आता त्याच्या खाली नाभिस्थानी त्याला मणिपूर चक्र म्हटलेलं आहे आणि मणिपूर चक्राचा जो रंग आहे तो आहे तुमचा निळा रंग. आणि याच्या पाकळ्या ज्या दिल्या आहेत या अग्नितत्वाच्या या 10 पाकळ्या येतात आणि या पाकळ्यांची अक्षरं जी आहेत ती ट ठ आपण वर घेतलं वायुतत्वामध्ये, नंतर ट ठ ड ड ढ न त थ द ध न आणि प फ. म्हणजे एका पायातली ट ठ ही दोन अक्षरं सोडून ट ठ ड ढ न आणि त थ द ध न आणि प फ ही एवढी अग्नितत्वाची ही बीजाक्षरं आहेत. आणि याचं वर्ण आपण पाहिला. याच्यानंतर खाली पेडूस्थानी म्हणजे लिंगाच्या वरच्या स्थानी आणि उदराच्या समोर खालचा भाग ओटीपोटाचा त्या ठिकाणी आपलं जे चक्र आहे त्याला स्वाधिष्ठान चक्र म्हटलं जातं. हे जलतत्वाचं आहे. याचा आकार चंद्राच्या आकारासारखा आहे. याचं वर्ण आहे पिवळा आणि हा पीतवर्णात्मक याचा आकार आहे. याच्या पाकळ्या आपण तिथे दिलेल्या आहेत त्या बम भम मम यम रम लम. म्हणजे आपल्या इथे 6 पाकळ्या हे चक्र आहे, हे स्वाधिष्ठान चक्र. आणि सगळ्यात खालचं तत्व जे आहे जे पृथ्वी तत्व तो व श श स या 4 पाकळ्यांचं आणि त्याचा आरक्त म्हणजे तांबडा वर्ण आहे. आता हे सगळे पृथ्वी आप तेज वायू आकाश अशी महाभूतं झाली आणि या तत्वांमध्ये हा सगळा विचार केल्यानंतर या प्रत्येक तत्वांमध्ये ती स्पंदनं कशी जातात आणि कशी जातील त्याच्यात सगळ्यात महत्त्वाचं तत्व आहे की आपण प्रत्येक अक्षराचं स्पंदन हे जलतत्वात कसं येईल. म्हणून अ उ म हा विचार केल्यानंतर मग मी पहिले म्हणून पाहिलं अम आम एम एम ओम ओम रोम रोम लोम लोम एम एम ओम ओम अम आहा. म्हणजे या सगळ्यांवर अनुस्वार दिल्यानंतर या प्रत्येक अक्षराचं स्पंदन या म म्हणजे उदर आणि उदर म्हणजे म हे अक्षर जलतत्वाचं असल्यामुळे पहिले आपल्या शरीरातल्या जलामध्ये तरंग निर्माण होतील आणि जलामध्ये तरंग निर्माण झाल्यानंतर तिथे गती येईल आणि ती गतीने ती ऊर्जा निर्माण होईल. ती ऊर्जा निर्माण होऊन त्याला अर्थिंग म्हणजे पृथ्वी तत्व खाली त्याच्या आहे जलतत्वाच्या आणि त्या जलतत्वाच्या याच्यात स्पंदनं निर्माण झाल्यानंतर ती स्पंदनांमुळे जी उष्णता निर्माण होईल ते अग्नी मनुष्याचं अग्निवर्धन होईल. मनुष्याचे धात्वाग्नी वाढतील आणि धात्वाग्नी वाढल्यानंतर वायूला अनुरूप होऊन आकाश तत्वामध्ये ते जाईल आणि मेंदूपासून तर पृथ्वी तत्वापर्यंत म्हणजे हे पूर्ण चेन ती निर्माण होईल. अशा प्रकारे स्पंदनं तयार करून मग आता इथे जलतत्वाचं स्पंदनं का. मग आता म म्हणजे जलतत्व आणि न म्हणजे अग्नी. मग म्हणजेच मनाच्या 2 बाजू आहेत, अग्नी पण आहे आणि जल पण. या 2 तत्वांचा इथे आपल्याला उपयोग घ्यायचा आहे की आपल्या शरीरामध्ये मनामध्ये पहिले शांतता या जलतत्वातल्या तरंगाने येईल
आणि नचा उच्चार केला तर पहिले अग्नितत्व म्हणजे राग वाढेल, क्रोध वाढेल, शांती कमी होईल. म्हणून मध्येही स्पंदनं आपण घेतली तर शरीरात सगळ्यात पहिले आपल्याला त्याचा उपयोग मिळेल की आपलं पहिले मनशांती मिळेल. मनशांतीमुळे आपलं शरीर शांत होईल, शरीरातले रोग निवारण होत जातील आणि अशा प्रकारे शारीरिक, बौद्धिक, मानसिक विकास माणसाचा त्याच्यातून घडेल. आणि हे घडत असताना आता आपण प्रत्येक या सगळ्या शास्त्राचा विचार करताना चक्राची अक्षरं पाहिली. मग आता आपल्या शरीरातल्या अवयवांचा आपण विचार करू की आपल्या शरीरामध्ये वात, पित्त, कफ हे 3 दोष आहेत. मग व आ त म्हटल्यानंतर व म्हणजे आलं पृथ्वी तत्व, आ म्हणजे आलं आकाश तत्व, त आलं अग्नी तत्व. म्हणजे वात या शब्दामध्ये 3 तत्वांचं बॅलन्स आलं. पित्त प इ त त. मग आता याच्यात अग्नी आणि आकाश या 2 तत्वांचा संबंध प्रामुख्याने येतो आणि आपल्या शरीरातलं पित्त तयार होतं. क म्हणजे वायुतत्व आणि फ म्हणजे अग्नितत्व. या दोघांच्या संतुलनातून आपल्या शरीरातलं कफ ही शक्ती कार्य करते. मग आता रस, रक्त, मांस, मेद, अस्थि, मज्जा आणि शुक्र हे सप्तधातू आहेत. मग या सप्तधातूंचं पंचमहाभौतिकत्व कसं? मग र म्हणजे जलतत्व आणि स म्हणजे पृथ्वीतत्व. या दोघांची सांगड झाल्यानंतर आपल्या शरीरातलं जे तर्पण आहे, ऊर्जा आहे, एनर्जी आहे, ही रसधातू या 2 तत्वांपासून तयार झाला. मग र क त. र म्हणजे आलं जलतत्व, क म्हणजे आलं वायुतत्व आणि र क त म्हणजे आलं अग्नितत्व. म्हणजेच रक्त लाल आहे, त्या अग्नितत्वाच्या त्या उष्णतेमुळे त्याच्यात परिवर्तन झाल्यामुळे त्या रक्ताचा वर्ण तिथे आपल्याला बघायला मिळेल. रक्ताला गती आहे ती वायुतत्वामुळे मिळेल आणि जलतत्व म्हणजे द्रवत्व आहे. म्हणजेच पंचमहाभौतिकातल्या कोणत्या तत्वामुळे रक्त तयार होतं हे आपल्याला सिद्ध करता येतं. मग रक्त झाल्यानंतर मांस, म आ आणि स. म म्हणजे इथे आलं जलतत्व, आ म्हणजे आकाश तत्व आणि त मांस म्हणजे पृथ्वी तत्व. मग शरीरातलं गुरुत्व जे आहे, घनता आहे, ही पृथ्वी तत्वामुळे. म्हणून मांस दृढ दिसतं, दृढता आहे, त्याच्यात शक्ती आहे, ताकद आहे. म्हणजेच जलतत्व असल्यामुळे त्याच्यात ओलावा आहे आणि आ म्हणजे आकाश पोकळी आहे. म्हणून त्या मासामध्ये आपल्याला इलेक्ट्रिसिटी पाहायला मिळते, आकुंचन प्रसरण क्षमता त्याच्यात आहे, ओलावा आहे, स्निग्धता आहे, दृढता आहे. म्हणजे त्याच्यातले हे 3 तत्व आ स म्हणजे जलतत्व, आकाश तत्व आणि पृथ्वी तत्व या 3ची सांगड आपल्याला या मांस धातूमध्ये पाहायला मिळते. मग रस, रक्त, मांस, मेद. मेद म्हणजे शरीरातली चरबी. मग या चरबीत सुद्धा शक्ती आहे, पृथ्वी तत्व आहे पहिलंच, मे आणि द. मग मे म्हटल्यानंतर आपण पाहिलं की इथे जलतत्व आलं, ए म्हणजे आकाश तत्व आलं आणि द म्हणजे अग्नी. म्हणजे या तिन्हीतून शरीरातली ऊर्जा, चरबी आपली कशी तयार होते, तिचं कार्य कसं होतं हे आपल्याला तिथे पाहायला मिळतं. मग रस, रक्त, मांस, मेद, नंतर अस्थि म्हणजे हाडं. मग म्हणजे पहिले आलं आकाश तत्व म्हणजे हाडांमध्ये पोकळी आहे. स म्हणजे पृथ्वी तत्व म्हणजे पार्थिवता आहे, गुरुता आहे, घनता आहे, घट्टपणा आहे, शक्ती आहे, सामर्थ्य आहे. ज्याची हाडं पक्की आहे तो सामर्थ्यवान आहे. हे आपण अगदी उदाहरण नेहमी पाहतो. पण नुसताच हाडक्या बारका असेल तर त्याच्यात बाकी कोणची तत्व कमी असेल ती तुम्ही टाकाल तर त्याच्यात शक्ती येईल. मग तसं अ स थ इ म्हणजे अ म्हणजे आलं आकाश, स म्हणजे आलं पृथ्वी तत्व, थ म्हणजे आलं अग्नितत्व आणि ई म्हणजे पुन्हा आकाश. तर अशा प्रकारे हे पंचमहाभूतांची सांगड आपण अस्थि धातूमध्ये पाहिली. मग अस्थीनंतर रस, रक्त, मांस, मेद, अस्थि, मज्जा. मज्जा म्हणजे आपलं मुख्य आपण पाहिलं की वायरिंग शरीरातलं. मग हे वायरिंगसुद्धा होताना त्याच्यातला तो संवहन होताना त्याला सुद्धा तिथे पार्थिवत्व सुद्धा पाहिजे, जलतत्व पण पाहिजे. मग आता मज्जा म्हणजे काय? मग म्हणजे आलं इथे जलतत्व, ज म्हणजे इथे आलं वायुतत्व आणि आ म्हणजे आकाश. मग पोकळीसुद्धा आवश्यक आहे, तेव्हाच ते संवहन होईल. म्हणजे मज्जा या धातूमध्ये सुद्धा आपल्याला पंचमहाभूतांचं हे बॅलन्स आपल्याला पाहायला मिळालं. मग हे पाहायला मिळाल्यानंतर मज्जानंतर रस, रक्त, मांस, मेद, अस्थि, मज्जा आणि आता शेवटचं शुक्र. मग श म्हणजे पृथ्वी तत्व, क म्हणजे वायुतत्व आणि र म्हणजे जलतत्व. मग आता शुक्र म्हणजे आता याच्यात आपण पाहतो की माणसाचं प्रजोत्पादन क्षमता असलेलं हे दिव्य असं एक त्याच्यात तेज असतं की ते शुक्राणूसुद्धा जिवंत असतात. मायक्रोस्कोपनी पाहिले तर ते सुद्धा गतिमान असतात. मग आता हे गतिमान असलेले शुक्र धातूचे जे जीवाणू आहेत, कण आहेत, म्हणजेच ते किती सशक्त असलं पाहिजे. तर मग याचाच अर्थ शुक्र या धातूत आपण पंचमहाभूतांचा तो पाहिलं. श उ म्हणजे आकाश, क
क म्हणजे वायू, म्हणजे वायुतत्वामुळे त्या शुक्राणूंना गती आली. आणि र म्हणजे पुन्हा जलतत्व, म्हणजे त्या जलतत्वातले ते जीवाणू हालचाल करतात. मग याचंच उदाहरण मी आज तुम्हाला सांगतो की लस, आपण रोग प्रतिबंधक लस घेतो, मग या लसमध्ये सुद्धा हा स आला. मग आणि शुक्र धातूमध्ये सुद्धा हे पृथ्वी तत्व आहे. मग आता या स म्हणजे शुक्र, हे आपण मगाशी त्या अक्षरांमधलं सुद्धा महात्म्य पाहिलं की ला आपण शुक्र म्हटलेलं आहे. आणि शुक्र या धातूचं पंचमहाभौतिकत्व पाहिलं तर याच्यात सुद्धा स कसं कार्य करतं की ल आणि स म्हणजे जलापासून, आणि स म्हणजे जीवजंतूंचा त्याच्यात समावेश करून त्यातून आपण रोग प्रतिबंधक लस करतो. मग ही लस कृत्रिम घेण्यापेक्षा आपल्या शरीरातच तर सगळ्यात दुनियेची लस आहे, पण ती आपण स्वतः कशी निर्माण करावी याच्यासाठी हा एवढा लस न घेता आपण लसलस कसं राहू शकतो, याच्यासाठी हे सगळं सांगायचा उद्देश आहे की या सगळ्या शरीरातलं रस, रक्त, मांस, मेद, अस्थि, मज्जा शुक्रापर्यंत पाहिलं. नंतर शुक्राच्या पुढचा एक धातू आहे ओज, की जो हृदयाच्या ठिकाणी असतो, की ज्याच्यामुळे आपली शरीरातली रोगप्रतिकार शक्ती, सौंदर्य, तेजस्विता, ओजस्विता ही त्याच्यात असते. तर मग ओ आणि ज, मग याच्यात फक्त 2 तत्व आहेत, एक आकाश आणि वायू. म्हणजेच तुमच्यात ओजस्विता असेल, तेज असेल, तुमची कार्यक्षमता तशी आपल्याला अनुभवायला येईल. म्हणून ओ ज, मग यातलं सुद्धा आपण पंचमहाभौतिकत्व पाहिलं. मग आता हे सगळं पाहून झाल्यानंतर आपण या गोष्टीचा विचार केला की आपल्याला शब्दशक्तीचा प्रयोग, या अक्षरांचा प्रयोग आपण या जर पद्धतीने केला की रोज आपण प्रत्येक शाळेमध्ये, प्रत्येक घराघरामध्ये या अ आ इ पासून हळ क्षज्ञपर्यंत या सगळ्यांचा आपण जर रोज प्रत्येक अक्षरावर अनुस्वार देऊन आपण त्याचा उच्चार करून प्रयोग केले तर आपल्याला हे अनुभवायला येईल की बिना खर्चाने, बिना कष्टाने, कारण मनुष्य एक आळशी व्यक्तिमत्व प्रत्येकाचा आहे. आपण सगळ्यात सुख पाहतो, दिवसेंदिवस आपण सुख वस्तू होत चाललो, कष्ट 2 दिवस करू, तिसऱ्या दिवशी आळस करू, पण याच्यात कुठल्याही प्रकारचा खर्च नाही आहे. आपण पहिल्या वर्गात अ आ इ पासून हळक्षज्ञापर्यंत सगळं शिकलेलो आहे आणि याचा सहजरित्या, सहजगत्याचा आपण याचा उपयोग घेतला आणि आपण विचार केला की आपण रोज फक्त 11 वेळा सकाळ संध्याकाळ या अ आ ईचा मी सांगितला या पद्धतीनं जप केला तर आपलं शरीर पहिले निरोगी होईल, मानसिक संतुलन होईल, बौद्धिक क्षमता वाढेल आणि खरा मानव धर्म निर्माण होईल. म्हणून मी आता त्या धर्म या शब्दाचा इथे पूर्ण अर्थ सांगतो की ध म्हणजे अग्नी, र म्हणजे जल आणि म म्हणजे जलतत्व. मग प्रत्येकामध्ये अग्नीमध्ये असो, मनुष्यामध्ये असो, चांगल्या आणि वाईट शक्ती असतात. मग या ध म्हणजे अग्नी, मग अग्नीमुळे काम, क्रोध, लोभ, मद, मत्सर यासारखे जे मनुष्याचे विकार आहेत, या विकारांना जलसमाधी देणं, त्या जलामध्ये डुबवून देणं म्हणजे खरा धर्म आहे. आणि या धर्माप्रमाणे आपण मानव धर्म, मग मानव धर्म म्हणजे काय, मी एक चिकित्सक आहे, मी एक वैद्यकीय व्यवसाय करतो, मग माझ्यासमोर कोणत्याही जातीचा जरी तो रुग्ण आला तरी माझी ही मानवताच तिथे असली पाहिजे की हा मनुष्य आहे, हा कुठल्या जातीचा आहे, हा कुठल्या धर्माचा आहे, हे माझ्या डोक्यात कधीही येणार नाही, येत नाही आणि येऊसुद्धा नाही. कारण हे शरीर जे आहे पंचमहाभूतांनीच तयार झालेलं आहे. प्रत्येक जातीचा, प्रत्येक धर्माचा मनुष्य तेच अन्न खातो, तेच त्याचे हाडमास आहेत, तेच पंचमहाभूत आहेत, तीच अक्षरं शिकून तो लहानाचा मोठा झालेला आहे. फक्त हे मतभेद जे आहेत, जातीवाद जे आहेत, हे मनुष्याच्या वृत्ती बदलल्यामुळे हे निर्माण झालेलं आहे. पण शेवटी ईश्वरीय शक्ती, निसर्ग शक्ती ही एकच आहे. म्हणून खरा मानव धर्म म्हणजे काय की मनुष्याचे सर्व विकार, सर्व रोग, सर्व कुबुद्धी, दुष्टबुद्धी या सगळ्यांना जलसमाधी देणे, जलामध्ये बुडवून देणे. कारण जलामध्ये इतके गुणधर्म चांगले आहेत की आपण एखाद्या तलावाकडे पाहिलं, पाऊस पडत असला, पावसाच्या थेंबाकडे पाहिलं, एखाद्या सुंदर समुद्राकडे पाहिलं तर आपलं मन शांत होतं. उद्विग्न माणूस समजा तलावाकाठी, नदीकाठी जाऊन बसला तर त्याचं मन शांत होतं. म्हणजेच त्या जलतत्वामध्ये मनशांती करायचा हा सद्गुण आहे. म्हणून त्या जलतत्वामध्येच आपल्या या उच्चारांच्या स्पंदनांच्या गती आपल्याला तिथे द्यायच्या आहेत. त्या स्पंदनांच्या गती आपल्या शरीरातल्या जलतत्वात निर्माण झाल्यामुळे पहिले मनशांती मिळेल आणि खरा धर्म जो मानव धर्म आहे हा आजच्या वातावरणामध्ये जगाचा उद्धार करणारा राहील. आणि मानव, म म्हणजे पुन्हा आलं इथे जलतत्व, आ म्हणजे आलं आकाश तत्व, आणि न म्हणजे आलं अग्नी, आणि व म्हणजे आलं पृथ्वी तत्व. म्हणजेच काय की या पृथ्वीच्या या बैठकीवर अग्नी आणि जल या 2 तत्वांची तिथे सांगड आहे. आणि आकाशरूपी या मानवी देहामध्ये
हा स्थिर बुद्धीनी चांगल्या धर्मानी जगावा, असा हा मानव धर्म निर्माण या जगामध्ये व्हावा, या उद्देशानेच मी सगळ्यांना सांगतोय की खरा मानव धर्म म्हणजे काय. धर्माचं पंचमहाभौतिक दृष्ट्या सुद्धा मी अर्थ समजावून सांगितलेला आहे. म्हणून प्रत्येकाने जर या चा या पद्धतीने जप केला तर मनुष्य तर निरोगी होईलच, पण समाजसुद्धा निरोगी होईल. आणि प्रत्येक शाळेपासून जर सुरुवात केली तर लहान मुलापासून तर मोठ्या माणसापर्यंत प्रत्येकाने घराघरात या पद्धतीने फक्त 11 वेळा जर जप केला तर हे सगळं जग, हे सगळं भारतवर्ष खूप नाव लौकिकाला पोचेल आणि या भारत मातेचा खूप मोठा विजय होईल. भारताचं नाव सगळीकडे खूप अभिमानाने गाता येईल. आणि म्हणून माझी सगळ्यांना विनंती आहे की आपण या शब्दशक्तीचा इतक्या सहज रीतीने प्रयोग केला तर प्रत्येक मनुष्य बिना खर्चाने सहजतेने पूर्ण निरोगी होईल. त्याची शारीरिक, बौद्धिक, मानसिक आणि आध्यात्मिक उन्नतीसुद्धा त्याला तिथे प्राप्त करता येईल. हा विनामूल्य उपचार पद्धतीचा हा उपाय हा मी इथे सांगू इच्छितो आणि सगळ्यांना पुनश्च नमस्कार करतो. आणि माझ्या काही चुका झाल्या असतील तर मी क्षमा मागतो. पण आता शेवटी पण म्हणजे माझा मुख्य मुद्दा एक, या शब्दशक्तीचे एक महात्म्य सगळ्यात मी शेवटी सांगू इच्छितो. कसं की आता मी पुन्हा क्षमा मागतो याच्यासाठी की मी एक शिवी सगळी कशी आहे आणि त्याचा शरीरावर कसा परिणाम होतो हे सुद्धा इथे सांगतोय की ह रा म खो र ही समजा आपण एक शिवी कोणाला दिली तर याचा प्रत्येकाच्या शरीरावर कुठे कुठे त्याची कंपनं जातील, कशा लहरी तयार होतील आणि त्याचे काय परिणाम होतील. मग ह म्हटल्यानंतर आपल्या आत्म्यामध्ये, हृदयामध्ये, मनामध्ये त्याचा बाण लागेल. मग र म्हटल्यानंतर त्याचं रक्त खवळेल. ह र आ म्हटल्यानंतर त्याच्या डोक्यामध्ये त्याची तिडीक पोचेल. ह रा म म्हणजे त्याच्या पोटापर्यंत त्या लहरी येतील. पुन्हा ख म्हटल्यानंतर उजव्या हाताच्या ढोपरामधून कळील आणि ओ म्हटल्यानंतर आपल्या दातांमधून शिळकील आणि पुन्हा र म्हणजे पुन्हा रक्त खवळेल. म्हणजे ह राम खोर एवढा शब्द उच्चारल्यानंतर माणसाचे मेंदूपासून कशा लहरी तयार होतात आणि माणसाच्या शरीरात कशा संवेदना निर्माण होतात हे साध्या एका शब्दाचं उदाहरण आहे. ते दुसरं उदाहरण देतो की आजच्या आपण काळात पाहिलं की आपला सगळ्यांचा आवडता एक अभिनेता आहे अमिताभ बच्चन, की तो जेव्हा आजारी होता त्या कुलीच्या शूटिंगच्या वेळी म्हणा किंवा आता नंतरसुद्धा सगळ्या भारतवर्षातल्या सगळ्या लोकांनी, नागरिकांनी प्रार्थना केली की देवा या अमिताभ बच्चनला सुख मिळू दे, शांती मिळू दे. म्हणजे या शब्दशक्तीने तो सुद्धा पुनर्जीवित झाला, त्याचं सुद्धा एवढं मोठं संकट टळलं. आणि आत्ताचं नुकतंच एक घडलेलं उदाहरण म्हणजे प्रिन्स, तो एवढसा बालक त्या कुठल्या पोकळीत अडकलेला, तो सुद्धा लोकांच्या शब्दाच्या सद्भावनेतून ज्या गती निर्माण झाल्या, जी ऊर्जा निर्माण झाली त्याच्यामुळे त्याचं सुद्धा जीवन त्याला लाभलं. म्हणजे या शब्दामध्ये किती मोठी शक्ती आहे आणि आपण सगळ्यांनी विचार करूया आणि या शब्दाचा उपयोग करून आपल्या भारत मातेची मान, आपल्या देशाचा मान खूप मोठा उंचावू. आणि या शब्दशक्ती म्हणजे अक्षरशक्तीचं विज्ञान जे आहे हे प्रत्येकाने समजून ऐकून त्याचे अभिप्राय आणि त्याचे अनुभव मला जरूर कळवावे. आणि माझ्या हातून हे बोलताना काही चुका झाल्या असतील तर प्रत्येकाने मी क्षमा मागतो आणि सगळ्यांच्या सूचना, सगळ्यांचं मत मी स्वीकारू इच्छितो. पुनश्च नमस्कार, पुनश्च नमस्कार.